नमस्कार मंडळी. कॅनवाच्या फ्री व्हिडिओ एडिटिंग ट्युटोरियलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पुन्हा. आज आपण व्हिडिओमध्ये ट्रान्झिशन्स कसे ॲड करायचे हे आपण शिकणार आहोत. तर चला तर मग आपण जास्त विलंब न करता काही व्हिडिओज ॲड करूयात, जेणेकरून आपल्याला त्या व्हिडिओजमध्ये ट्रान्झिशन्स इफेक्ट ॲड करता येईल. इथे सध्याला मी एलिमेंट्समधलेच काही व्हिडिओज सिलेक्ट करतोय. तुम्ही इथे जाऊ शकता आणि कोणताही टॉपिक टाईप करू शकता आणि त्याच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला व्हिडिओज येतील. सो ते व्हिडिओज आपण ॲड करतोय जस्ट टू हॅव सिम्प्लिसिटी आणि क्लॅरिटी अबाउट ट्रान्झिशन्स कसे आपण ॲड करू शकतो यामध्ये एखाद्या व्हिडिओजच्या क्लिप्समध्ये. फक्त व्हिडिओज ॲड केले तर त्याला एक प्रोफेशनल लुक येत नाही, पण ट्रान्झिशन्स ॲड केले तर त्याला कसं एक वेगळाच लुक येतो आणि ज्याच्यावरून व्हिडिओचा मूड, व्हिडिओचे इन्स्टिंक्ट्स आणि कॅरेक्टर कसे आहेत आणि त्या हिशोबाने कॉन्टेक्स्ट काय चालू आहे त्या हिशोबाने आपण त्या प्रकारचे ट्रान्झिशन्स ॲड करायचे आहेत. ट्रान्झिशन्स कोणते ॲड करायचे यासाठी काही एक फिक्स्ड फॉर्म्युला नाही आहे, पण डिपेंडिंग अपॉन द कॉन्टेक्स्ट तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झिशन्स ॲड करू शकता. ओके, सो आता मी हे 5 व्हिडिओज घेतलेले आहेत आपल्याला ट्रान्झिशन्स बघण्यासाठी आणि आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये ॲड ट्रान्झिशन्स इथे एक प्लस आयकॉन दिसतोय तुम्हाला आणि हे सिम्बॉल दिसतंय. तर या सिम्बॉलमध्ये आपण क्लिक केलं की वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झिशन्स आपल्याला बघायला मिळतील. इथं सर्कल, लाईन, वाईप आणि इथं तुम्ही फक्त याच्यावरती स्लाईड जरी केलं तरी तुम्हाला दिसेल की कोणत्या प्रकारचं ट्रान्झिशन. सध्याला मी इथं फ्लो ट्रान्झिशन सिलेक्ट करतोय. फ्लो ट्रान्झिशनचं ड्युरेशन 1.5 सेकंद आहे. शक्यतो 0.5 to 1 हे आयडियल मानलं जातं ट्रान्झिशनमध्ये, पण डिपेंडिंग आपण तुमच्या क्रिएटिव्हिटी आणि व्हिडिओचा मूड बघून तुम्ही ते ट्रान्झिशन्सचं ड्युरेशन सेट करू शकता. इथं डिरेक्शन लेफ्ट टू राईटच मी सिलेक्ट करतोय. चला लेट्स से दुसऱ्या क्लिपला आपण एक वेगळं ट्रान्झिशन ॲड करूया. लेट्स से लाईन वाईप मी ॲड करतोय आणि लाईन वाईपमध्ये मी ड्युरेशन 0.5 ठेवतोय आणि इथून स्लाईड करायचं ठेवतोय. स्टॅक हे ट्रान्झिशन आपण वापरू. जर सपोज कर आपल्याला वरून खाली काही वाईप करायचं असेल तर देऊ शकतो. आणि फायनली हे ट्रान्झिशनसाठी सर्कल मी करेल. सर्कल वाईप इनसाइड आउट किंवा आउटसाइड इन हे तुम्ही घेऊ शकता. याचं ड्युरेशन 0.5 इट्स ओके, नॉर्मल आहे. सो अशा प्रकारे जर आपण या व्हिडिओज क्लिप्सला रँडमली सिलेक्ट केलेल्या व्हिडिओ क्लिप्सला ट्रान्झिशन्स ॲड केल्या तर हा व्हिडिओ असा दिसेल, जिथे संपूर्णपणे डिपेंडिंग अपॉन द मूड वेगवेगळे ट्रान्झिशन्स आपण ॲड केलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आपण कसे ट्रान्झिशन्स ॲड करायचे वेगवेगळ्या व्हिडिओ सीन्सला आणि व्हिडिओ क्लिप्सला हे पाहिलेलं आहे. तुम्ही ट्राय करू शकता वेगवेगळे ट्रान्झिशन्स ॲड करण्यासाठी तुमच्या व्हिडिओ क्लिप्सला आणि आकर्षक बनवू शकता. आणि फॉर दी सेक ऑफ अंडरस्टँडिंग की ट्रान्झिशन्स डिपेंडिंग अपॉन द मूड कसे ॲड करायचे, इथं मी एक क्रिएटिव्ह तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. सो असं मॅच अँड मूव्ह ट्रान्झिशन्सचा उपयोग करून मी हे क्रिएटिव्समध्ये ॲड केलेलं आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा एकदा डिजिटल ऋषी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ एडिटिंग लिस्ट जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आणि सर्व स्टुडंट्सपर्यंत पोहोचवा. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट नक्कीच करा. आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.